श्री गुरुवे नमः। श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातां सहगण रघुनाथान्वितां तां सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे हे कृष्णा करुणा सिंधो दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांता राधा कांता नमोस्तुते तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण सर्व मैत्रिणींचे आजच्या 10वे अध्याय विभूती योग श्री भगवंतांचे ऐश्वर्य याच्या सारांश मालिकेमध्ये स्वागत आहे। आपण मागच्या सोमवारी सुनीता भोसले आणि पवित्रीला माताजींनी आपल्याला 9व्या अध्यायाचं खूप सुंदर विवेचन दिलं होतं। तर आज आपण अध्याय 10वा पाहणार आहोत। तर आपण सुरू करूयात अध्याय 10वा। हा खूप सुंदर अध्याय आहे। या अध्यायामध्ये ना याच्यामध्ये 4 असे श्लोक आहेत की ज्याला आपण चतुश्लोकी भगवद्गीता असं म्हणतात। या 4 श्लोकांमध्ये आपण तो सेशन खूप डिटेल मध्ये घेऊयात। नेक्स्ट। तर या अध्यायाचे 4 विभाग कसे आहेत हे आपण बघूयात। तर याचे 4 भाग होतात या अध्यायाचे। पहिला विभाग आहे ते म्हणजे की भगवंत हे सर्व गोष्टींचे स्रोत आहेत। त्याचा श्लोक आहे 10.1 ते 10.7 पर्यंत। दुसरा श्लोक आहे भगवद्गीतेचे मूलतत्व, जे मी तुम्हाला आता सांगितलं ना, चतुश्लोकी भगवद्गीता। हे 4 श्लोक आहेत, 8, 9, 10 आणि 11, म्हणजे 10.8 ते 10.11 ही चतुश्लोकी। तिसरा सेशन आहे की अर्जुन म्हणतात की मला आणखीन जाणून घ्यायचंय, अर्जुनाला भगवंतांबद्दल अजून जाणून घ्यायचंय। तो तिसरा सेक्शन आहे, ते साधारण 10.12 ते 10.19 आहे। आणि सगळ्यात शेवटचा सेक्शन आहे तो म्हणजे भगवंतांना चराचर, म्हणजे भगवंत किती सर्व व्यापी आहेत, कशा कशात आपण कशा कशात आहे भगवंतच सांगतात। तो खूप मोठा सेशन आहे। त्याच्यामध्ये जवळपास 82 एक्झाम्पल्स दिलेली आहेत भगवंतांनी की मी ह्याच्यात आहे त्याच्यात आहे। आपण त्याच्यातली काही निवडक त्या शेवटच्या सेशन मध्ये बघूयात। ते 10.20 ते 10.42 सेशन आहे। आलं लक्षात? 4 सेशन आहेत। पहिला सेशन आहे सर्व गोष्टींचे स्रोत, दुसरा सेशन आहे चतुश्लोकी भगवद्गीता, तिसरा आहे अर्जुन म्हणतात मला आणखीन काही जाणून घ्यायचं आहे, आणि चौथा आहे ते म्हणजे भगवंतांना चराचरात पहा। ओके, सो ह्या 4 सेशन मध्ये आज आपण भगवद्गीता पाहणार आहोत। सो पहिला सेशन पहिला काय होता आपला की भगवंत हे सर्व गोष्टींचे स्रोत आहेत। त्याच्यामध्ये आपण पाहिलं 10.1 ते 10.7 पर्यंतचे श्लोक आहेत। ओके, सो भगवंत याच्यामध्ये सांगतात की प्रिव्हियस लाईन भगवंत याच्यामध्ये सांगतात की मी हे जे ज्ञान आहे ना, आधी दिलेल्या ज्ञानापेक्षा ना हे अधिक श्रेष्ठ आहे। म्हणजे आधी जे काही चॅप्टर्स झाले सगळे
त्या सगळ्यापेक्षा सुद्धा हे ज्ञान अधिक श्रेष्ठ आहे. आपण पहिल्या 6 चॅप्टर्समध्ये पाहिलं, कर्मयोग पाहिला, ज्ञानयोग पाहिला, हं, आणि आपण ध्यानयोग पाहिला, है ना? की कर्मयोग म्हणजे कशाप्रकारे भगवंतांना सेंटरला ठेवून आपण कर्म करायचे आहेत, हं. ज्ञानयोग कसा आहे, ध्यानयोग कसा आहे. आपण 6व्या अध्यायाच्या शेवटी पाहिलं, की कसं नासिका आणि हे करून मध्ये डोळे करून कसा तो ध्यानयोग प्रॅक्टिस करायचा. बुद्धियोग आपण पाहिला, की कसं भगवंतांचं स्मरण करून आपल्याला कार्य करायचे. तो बुद्धियोग आपण पाहिला. तर हे सगळे आपण पहिल्या 6 चॅप्टर्समध्ये पाहिले आणि नंतर आपण भक्ती योगावरचे चॅप्टर्स त्याच्यानंतर सुरू झाले होते. आणि म्हणून भगवंतच क्लिअरली सांगतात, की मी आधी दिलेल्या ज्ञानापेक्षा सुद्धा हे आता सर्वश्रेष्ठ ज्ञान मी तुम्हाला देणार आहे. तर हा जो चॅप्टर आहे आपण 3 भागांमध्ये हा जो पहिला सेक्शन आहे आपला कुठला होता? की भगवंत हे सर्व गोष्टी स्त्रोत आहेत. हे आपण 3 सेक्शनमध्ये बघणार आहोत. ओके 3. हे 3 कुठले आहेत? भगवान श्रीकृष्णांना जाणून घेणे, दुसरा आहे सर्व गोष्टींचे स्त्रोत आणि तिसरा आहे जाणूनही न जाणता येणारे भगवान श्रीकृष्ण किंवा ज्ञात तरीही अज्ञात असे 3 सेक्शन. ओके. सो पहिला सेक्शन आपण बघूयात. भगवान श्रीकृष्णांना पहिला सेक्शन आहे भगवान श्रीकृष्णांना जाणून घेणे. ओके. सो त्याच्यामध्ये आता पहिला श्लोकच बघूयात आपण. भूय एव महाबाहो शृणु मे परमं वचः यत्तेऽहं प्रीयमाणाय वक्ष्यामि हितकाम्यया. अनुवाद. श्री भगवान म्हणाले, हे महाबाहो अर्जुना, पुन्हा ऐक. तू माझा प्रिय मित्र असल्यामुळे तुझ्या हितार्थ मी तुला असे ज्ञान प्रदान करीन जे मी पूर्वी सांगितलेल्या ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ आहे. ओके. आताच मी तुम्हाला सांगितलं ना, भगवंत क्लिअरली सांगतात. तर ह्याच्यामध्ये काय काय शब्द महत्वाचे आहेत पहा, की पुन्हा शृणु ना, काय म्हणतात ते महाबाहो शृणु. शृणु म्हणजे पुन्हा ऐक. भूय एव महाबाहो. महाबाहो इज अर्जुना. शृणु. ओके. शृणु इज भूय शृणु म्हणजे तू पुन्हा एकदा ऐक. पुन्हा ऐक. शृणु. की आणि ते काय सांगतात की प्रिय मानाय म्हणजे मी तुला यू आर डिअर टू मी ना, तू मला प्रिय आहेस. का म्हणून मी तुला हे ज्ञान देतोय ना, तू माझा प्रिय मित्र आहेस. आणि हितार्थ है ना, तुझ्या हितार्थ हित काम्य या. म्हणजे किती महत्वाचे शब्द आहेत बघा. का देतोय ज्ञान? कारण तू माझा प्रिय मित्र आहेस. कशासाठी देतोय? तुझ्या हितासाठी है ना. सो आणि हे सांगतायत की ते पूर्वीच्या ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ आहे. सो हे 3-4 महत्वाचे पॉइंट्स आपल्याला या श्लोकामधून कळतात. सो ह्याच्यावरूनच आपण जाणून घेतलं पाहिजे की मित्र नाही, पण हे ज्ञान जाणण्यासाठी भगवंतांचा भक्त होणं खूप गरजेचं आहे. आणि तुझ्या हितार्थ, या अर्जुनाच्या हितार्थ म्हणजे ऑफकोर्स आपल्या हितार्थ सुद्धा. सो हे आपल्या हितार्थ ज्ञान आहे. हे आपण समजून घेतलं पाहिजे त्याच्यामध्ये. ओके. तर आता ह्याच्यामध्ये कसं होतं ना, आधी सुरुवातीला ज्यावेळेला भगवद्गीता सुरू झाली सांगायला, त्यावेळेला परिस्थिती कशी होती? तर त्यावेळेला अर्जुन हा खूप गोंधळलेल्या स्थितीमध्ये होता. खूप स्ट्रेस्ड आउट होता एकदम, है ना? काय करू? करायचंय का नाही युद्ध? मग हे मारले जातील, ते मारले जातील, व्हॉटएव्हर. तो तो असा खूप स्ट्रेस्ड आउट होता अर्जुन. आणि भगवंतांना तो एक फॉर्मॅलिटी म्हणजे एक विचारत होता, की काय केलं पाहिजे? कसं काय? आता आपण पोहोचलेलो आहे 10व्या चॅप्टर पर्यंत. आतापर्यंत बरंचसं ज्ञान भगवंतांनी अर्जुनाला ऑलरेडी दिलेलं आहे. सो त्याचे जे म्हणतात ना, की दे आर नाऊ आता ते एकमेकांच्या अधिक जवळ आलेले आहेत. आता तुम्ही असं म्हणाल, की ते तर मित्रच आहेत ना आधीपासूनचे, है ना? हं. ते तर मित्रच आहेत आधीपासूनचे. तर हे काय आहे म्हणजे असं? कोण आलंय आता इथे? हे जवळ कसं काय आले म्हणतायत? तर ते ज्ञानाने एकमेकांच्या जवळ आलेले आहेत. ओके. सो ह्या 9 चॅप्टर्स पर्यंत जे काही ज्ञानाचे आदान-प्रदान झालं, त्यामुळे आता ज्ञानाने ते जवळ आलेले आहेत. सो भगवंत म्हणतात, की मी तुला सर्वश्रेष्ठ ज्ञान मी तुला आता देत आहे. ओके. पुट इट ऑन द फर्स्ट ओन्ली, फर्स्ट श्लोका. ओके.
सो आता हे कसं असतं आपल्याकडे जर कोणी नवीन एखाद्या तुम्ही ऑफिसमध्ये आहात किंवा तुमची एखादी नवीन मैत्रीण झाली, ऑफिसमध्ये झाली किंवा घराशेजारी सपोज तुमच्या राहायला आली, कोणीतरी नवीन एखादी व्यक्ती असते राहायला आली. तर सुरुवातीला कसं म्हणतो, "अच्छा, मग तुझं गाव काय? काय करतात? पती काय करतात? मुलं किती आहेत?" असं एक लाइक एक फॉर्मल बोलणं होतं, है ना? आणि मग थोड्या दिवसांनी अजून असं वाटतं, की नाही बरं का माझी आणि तिची वेव्हलेंथ जुळतीये बरं का. हां. मग अजून थोड्याशा त्याच्या पुढच्या गप्पा होतात. अच्छा, मग शाळा कुठे शिकलीस? मग कसं होतं वातावरण? मग तिला पण जरा कम्फर्टेबल वाटलं तर ती पण शेअर करते. माझी घरची बॅकग्राऊंड अशी होती, मग आता असं आहे. मग पुढच्या भेटीमध्ये अजून थोडंसं क्लोजली बोलणं होतं. मग लक्षात येतं, की हां, हिच्याशी माझं नक्कीच जुळेल बरं का. आणि मग थोडंसं चला नाश्त्याला चहा, कॉफी काय जे असेल ते किंवा नाश्त्याला ये माझ्याकडे हां. मग अजून आपण जवळ येतो आणि मग आपण हृदयातल्या गोष्टी एकमेकांशी हळू-हळू शेअर करतो. तसंच आहे इथे की ज्ञानाने अर्जुन आणि कृष्ण भगवद्गीता सुरू केल्यापासून आता अधिक जवळ आलेले आहेत आणि आता भगवंत त्यांना त्यांच्या हृदयातील हृदयातील आता ते त्यांचं ज्ञान आता ते शेअर करतायत. ओके. सो नेक्स्ट श्लोका. आता आपला दुसरा हे होता, की कृष्णा इज द सोर्स ऑफ ऑल म्हणजे भगवंत हे सगळ्या ह्याचे सोर्स आहेत. हां, तर काय म्हणतात बघा भगवंत. नमे नमे विदुः सुरगणा प्रभुवं न महर्षया अहमादिः देवानां महर्षीणां च सर्वशः. माझी उत्पत्ती किंवा ऐश्वर्य देवतांना कळत नाही. तसेच महर्षींनाही कळत नाही. कारण सर्व प्रकारे देवतांचे आणि महर्षींचे मूळ हं, मीच आहे. ओके. आपण ह्याच्या आधीही पाहिलेलं आहे, की भगवान कृष्ण म्हणजे कोण? तर ते सर्व गोष्टींचे सोर्स आहेत. आहे की नाही? ही आपण आधी भगवंतांची एक डेफिनेशन म्हणा ते पाहिलेलं आहे. तर आता पुढच्या पण 4थ्या आणि 5व्या श्लोकात भगवंत काय म्हणतात बघूयात. हं. त्याचं इंद्रिय संयमन, मनोनिग्रह, सुख आणि दुःख, जन्म, मृत्यू, भय, निर्भयता, अहिंसा, समता, संतुष्टी, तपस्या, दान, यश आणि अपयश इत्यादी जीवांचे सर्व विविध गुण माझ्याद्वारेच उत्पन्न झाले आहेत. सो आपण आता हा सेक्शन कुठला बघतोय, की भगवंत हे सर्व गोष्टींचे स्रोत आहेत. ओके, लक्षात येतंय ना? ओके. कृष्णा इज द सोर्स ऑफ एव्हरीथिंग. तर आपण इथं पाहिलं ऍक्च्युली मी 7व्या अध्यायावरचं मागच्या लेक्चरमध्ये आपण एक श्लोक घेतला होता बघा. भूमी, आपो, नलो, वायू की भगवंत हे पंचमहाभूत भगवंत सांगतात, की ही सगळी भूमी, वायू हे सगळे पंचमहाभूत माझ्यापासून येतात. म्हणजे तेव्हा भगवंतांनी सांगितलं होतं, की ही सगळी भौतिक आता त्या सगळ्या भौतिक गोष्टी आहेत मटेरियल, ऑल मटेरियल थिंग्स. सो या सगळ्या भौतिक गोष्टी माझ्यापासून येतात. असं आपण 7व्या अध्यायातल्या त्या श्लोकात पाहिलं होतं. आठवत असेल तुम्हाला तर. आता इथे 10व्या अध्यायात भगवंत काय सांगतायत, की ह्या भौतिक गोष्टींच्या स्रोताबरोबर मी या सर्व ह्या ज्या सगळ्या आपण पाहिलं आता ह्या ज्या क्वालिटीज किंवा हे जे सगळे भावना आहेत, बुद्धी, ज्ञान, संशय, मोह, यातून मुक्तता, क्षमा, सत्यता, इंद्रिय संयमन, भय, निर्भयता, अहिंसा, ह्या जीवांचे विविध गुण माझ्याद्वारेच उत्पन्न झाले आहेत. म्हणजे भगवंत आता सांगतात, की हे सगळे जीवांचे गुण देखील हां, माझ्याद्वारे उत्पन्न झालेले आहेत. आणि अ 6वा जो श्लोक आहे त्याच्यामध्ये भगवंत सांगतात आपल्याला हं, की महर्षयः सप्त पूर्वे चत्वारो मनवस्थिता मद्भावा मानसा जाता येषां लोक इमः प्रजा. हं, सप्तर्षिगण आणि त्यांच्या पूर्वीचे 4 महर्षी तसेच मनु माझ्या मनापासून निर्माण होतात. म्हणजे माझ्यापासून उत्पन्न होतात आणि विविध लोकांवरील निवास करणारे सर्व जीव त्यांच्यापासून उत्पन्न होतात. ओके. तर म्हणजे सगळ्या व्यक्ती हे सगळे सप्तर्षिगण, महर्षी सगळे काही जण भगवंतांपासून निर्माण होतात. आता ना आपल्याला कधी-कधी असा हे पडतो बरं का, की जसं तुम्ही आता इथं वाचलत, की सप्तर्षिगण, महर्षी, मनु म्हणजे हे सगळे ऋषी-मुनी आले. म्हणजे हे सगळ्यात चांगले लोक आहेत. ते भगवंतापासून निर्माण होते ठीक आहे बाबा. पण मला सुद्धा नेहमी प्रश्न पडायचा बरं का. पण मग ह्या जगामध्ये चोर, डाकू अशा वाईट गोष्टी का आहेत बरं? का आहेत?
व्हाय व्हाय दिस म्हणजे अशा का गोष्टी आहेत इथे ह्या सगळ्या? हं. तर बेसिकली हे लक्षात घ्या, की भगवंत हे सर्व चांगल्या गोष्टींचे स्रोत आहेत. अगदी मान्य. भगवंत स्वतः सांगतात. पण मग या वाईट गोष्टी येतात कुठून? तर जिथं त्यांचा भगवंतांच्या शिकवणींचा, भगवंतांवरच्या श्रद्धेचा अभाव आहे, हं, तिथे या वाईट गोष्टी येतात. जसं की अ, अंधार म्हणजे काय? तर उजेडाचा ॲब्सेन्स दॅट इज अंधार, है ना? तसंच इथे आहे, की वाईट विचार, वाईट प्रवृत्ती म्हणजे चांगल्या प्रवृत्तीचा अभाव. ओके. ओके. म्हणजे की वाईट प्रवृत्ती. म्हणजे चांगल्या गोष्टी सगळ्या भगवंतांकडून येतात. पण जे लोकं भगवंतांना मानत नाही, त्यांची शिकवण मानत नाही, त्यांच्या पदचिन्हांवरती चालत नाही. ओके. हां. सो तिथे मग वाईट प्रवृत्तींचा उगम होतो. सो आपल्यासाठी शिकवण ही आहे, की भगवान श्रीकृष्ण सर्व चांगल्या गोष्टींचे स्रोत आहेत. आणि वाईट गोष्टींचे अस्तित्व म्हणजे चांगल्या गोष्टींची अनुपस्थिती. ओके. सो आपण नेहमी भगवंतांचे जे टीचिंग्ज आहेत, हे आपण जे गीता शिकतो ते नेहमी आदरपूर्वक आपण ती शिकली पाहिजे. हं. तिसरा आपण हे पहा तिसरा आपण म्हणजे पहिल्या सेक्शन मधला आपण तिसरा चॅप्टर बघतोय, की ज्ञात तरीही अज्ञात. ओके. तर त्याच्यामध्ये आपण भगवंत सांगतात, की जो भगवंत सांगतात, की माझी उत्पत्ती किंवा ऐश्वर्य देवतांना कळत नाही. है ना? आपण दुसऱ्या श्लोकामध्ये पाहिलं बघा. हं. किंवा दुसऱ्या श्लोकात आपण पाहिलं बघा, की माझी उत्पत्ती किंवा ऐश्वर्य देवतांना कळत नाही. तसेच महर्षींनाही कळत नाही. कारण सर्व प्रकारचे देवतांचे आणि महर्षींचे मूळही मीच आहे. आता ह्या 2 खूप सुंदर भागवतामधल्या स्टोरीज आहेत. अ, हे या राइट साइडला जे आहेत मध्ये गाय असलेले ते आहेत आपले इंद्रदेव, है ना? तुम्हाला माहिती आहे, की 7 दिवस आणि 7 रात्र खूप वृंदावनवरती पाऊस मोठे मेघ पाठवले. खूप जोराचा पाऊस पडला. आणि मग भगवंतांनी गोवर्धन पर्वत उचलला. हां, ती कथा आहे आणि मग येस इंद्रदेव सुरभींना घेऊन ब्रह्मदेवांची माफी मागायला गेले. मग बघा, की जिथे देवादिदेव इंद्रदेव सुद्धा भ्रमित झाले. ते सुद्धा भगवंतांना ओळखू शकले नाहीत, है ना? आणि इकडे लेफ्टला हा जो फोटो आहे तिथं ब्रह्माजी ते तर ह्या सृष्टीचे निर्माते आहेत ना, म्हणजे ते निर्माण करतात ही सृष्टी. ऑफ भगवंतांच्या आदेशानुसार. पण ते देखील भ्रमित झाले. ते देखील इथे भ्रमित झाले आणि भगवंतांना ओळखू शकले नाहीत आणि मग ते माफी मागितली भगवंतांची त्यांनी. सो अशा प्रकारे भगवान सांगतात, की ऐश्वर्य हे देवतांना देखील कळत नाही. तसेच महर्षींना सुद्धा मी कळू शकत नाही. ठीक आहे. तर आता कसं तुम्ही म्हणाल असं कसं बरं, की हे देवी-देवता तर एवढे श्रेष्ठ आहेत. पण आता एक छोटंसं एक्झाम्पल जर आपण घेतलं, की आता मुलगा आहे वडिलांचा, तर त्याची उत्पत्ती त्या वडिलांपासूनच झाली आहे. हां, उत्पत्ती वडिलांपासून जरी झाली असली, तर इट इस नॉट नेसेसरी की त्या मुलाला वडिलांची अगदी सगळ्या खाचा-खुणा सगळं माहिती आहे, ए टू झेड. नाही, ही मे नॉट नो नाही, त्याला माहिती नसणारच. कारण त्याचा तेवढा आवाकच नाही. त्या मुलाची तेवढ्या बुद्धीची, तेवढी त्याची कुवतच नाही ना, एवढं सगळं वडिलांबद्दल. मे बी थोडंसं कधीतरी वडील आपली गोष्टी सांगतात ना, "अरे, आमच्या लहानपणी असं होतं बरं का" किंवा हे असं. ते थोडंफार त्याला माहिती असू शकतं. पण त्याला डिटेलमध्ये तो त्याच्या वडिलांना समजू शकत नाही. ओके. हं. तर ह्याच्यातच एक छोटीशी गोष्ट सांगायची होती तुम्हाला. की एक बॉलिवूड ॲक्टरच्या कडून ऐकली होती ती गोष्ट, की तो ना गच्चीवरती जायचा रोज. ती एक वेळ ठरलेली असायची आणि तो गच्चीवरती जायचा. आणि तिथे गच्चीवरती गेल्यानंतर अशी खूप साऱ्या लोकांना ती हे माहिती होती ना, वेळ त्याची यायची, त्या वेळेला येतो तो. आणि सगळे असे पॅपाराझी म्हणतात ना, असे सगळे असे वाद्य वगैरे घेऊन यायचे तर आणि तो पण सगळ्यांना वेव्ह करायचा आणि त्या लोकांना असं धन्य-धन्य वाटायचं त्याचं दर्शन घेतल्यानंतर. खूप क्राउड असायचा, खूप क्राउड असायचा. आणि त्याच वेळेला ना त्याची एक छोटीशी नात पण जायची बरं का त्याच्या बरोबर, आजोबांबरोबर वरती. आणि तिला असं वाटायचं, की हे सगळे लोक माझ्याकडेच बघून हे करतात. म्हणजे मलाच ॲप्रिशिएट तिला असं वाटायचं हे माझ्यासाठीच आहे. ओके. मग ती जशी-जशी मोठी होत गेली ना, तसं-तसं तिला लक्षात आलं, की नाही हे माझे आजोबा ॲक्टर आहेत आणि ते जे लोकं यायचे ना, हं, तर ते माझ्यासाठी येत नव्हते बरं का, तर ते त्यांच्यासाठी येत होते. तिला हळू-हळू कळत गेलं. पण जसं-जसं तिला ते कळत गेलं, की आपले आजोबा हे किती ग्रेट ॲक्टर होते आणि त्यांचे हे किती फॅन आहेत लोकं, हं, किती त्यांना मानतात. हे जसं-जसं तिला समज येत गेली, तसं-तसं तिच्या
बद्दल तिचा आजोबांबद्दलचा आदर अजून अजून वाढत गेला है ना, जसं जसं तिला महानता कळत गेली तशी तशी. आणि मग तशी तशी ती आजोबांची अजून यु नो एक पोलाइटली किंवा असं ती त्यांच्याकडून शिकण्याचा प्रयत्न करू लागली. जशी महानता कळाल्यानंतर नम्रता आली, है ना? आणि मग ते पाहून आजोबा खुश होऊन हां, त्यांनी पण तिला त्यांच्या अनुभवाचे 4 शब्द सांगितले, बोल सांगितले, है ना? की "अगं असं नाही, तसं." आहे ना? ते आता एवढे मोठे ॲक्टर असल्यामुळे. तर तसंच आहे. आपल्याला सुद्धा जेव्हा भगवंतांबद्दलचं त्यांचं सगळं ऐश्वर्य, हां, कसे आहेत भगवंत, किती ग्रेट आहेत, हे समजतं त्यावेळेला आपल्या मनात सुद्धा ना भगवंतांबद्दलचा आदर निश्चितच वाढतो. आदर वाढल्यानंतर प्रेम वाढतं, त्यांच्याबद्दलचा आदर वाढतो. मग आपण भक्तिमय कार्य करतो आपल्याला जसे जमतील तसे. आता बघा ना, जसं की गीतेमध्ये आता पुढे पण आहे विश्वरूपचा मोठा सुंदर चॅप्टर्स आहेत सगळे. तर त्यावेळेला आपल्याला जाणून येईल. आता सुद्धा या चॅप्टरच्या एंडला सुद्धा खूप खूप सुंदर डिस्क्रिप्शन आहे. कसे काय-काय भगवंत म्हणजे काय-काय आहेत. तर हे सगळं ऐकल्यानंतर ऑफकोर्स वॉव! आहे ना, आपल्याला एक त्यांच्या ग्रेटनेसची आपल्याला कल्पना येते अँड म्हणतो ऑ अँड रेव्हरन्स म्हणतात ना, मराठीमध्ये मला माहिती नाही, पण असं वॉव होतं आपल्याला. येस, कृष्णा इज सो ग्रेट, यू नो. सो ही विल सर्टनली, यू नो, ही इज देअर फॉर मी. नक्कीच आहेत भगवंत माझ्यासाठी. सो मग आपण आपण ज्या वेळेला रेसिप्रोकेशन करतो, जपा करून, भक्तिमय कार्य करून, त्यावेळेला हे जे ज्ञात आणि अज्ञात असलेले भगवंत आपल्याशी रेसिप्रोकेट करतात. जसं की दामोदर लीला आहे बघा. दामोदर लीला. तर ह्या दामोदर लीलेतून एवढ्या सगळ्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत ना सुंदर-सुंदर, की म्हणजे आपण हा तिसरा सेक्शन बघतोय ना, ज्ञात आणि तरीही अज्ञात, है ना? तर आता ह्याच्यामध्ये बघा, की यशोदा मैया एक सिंपल गावाकडच्या हे आहेत, पण भगवंतांच्या खूप शुद्ध भक्त आहेत त्या, है ना? तर त्यांच्या प्रेमाने हं, शेवटी भगवंत बांधले गेलेच ना, आहे की नाही? सो आपल्यासाठी लाईफ लेसन हा आहे, आपल्यासाठी याच्यातून लाईफ लेसन हा हा आहे, की जरी भगवंत अकल्पनीय आहेत, त्यांच्या बरोबरपर्यंत पोहोचणं अत्यंत कठीण आहे. परंतु असे भगवंत प्रेमाच्या बंधनात बांधले जातात. ओके. भगवंत खूप म्हणजे अजिंक्य आहेत, अतर्क्य आहेत, अनाकलनीय आहेत, कल्पनातीत आहेत. खूप मोठे आहेत भगवंत. परंतु प्रेमाने त्यांना जिंकता येऊ शकतं. प्रेमाच्या बंधनात ते बांधले जाऊ शकतात. त्याप्रमाणे आपण यशोदा आपलं यशोदा माईंचं उदाहरण घेऊन प्रेमाने आपण भगवंतांपर्यंत पोहोचू शकतो. ओके. सो दिस इज द एंड ऑफ आवर फर्स्ट सेशन. ओके. आता आपला दुसरा जो सेशन आहे, त्याच्याकडे आपण जाऊयात, की भगवद्गीतेचे मूलतत्व. मी जे मगाशी सांगितलं होतं, की या 10व्या अध्यायाचं मी शीर्षकच दिलं आहे, की चतुश्लोकी भगवद्गीता. जसे की हे 8, 9, 10 आणि 11 हे जे श्लोक आहेत. ओके. सो हे म्हणजे ह्या 4 श्लोकांमध्ये भगवद्गीतेचं सार दिलंय. म्हणून त्याला श्लोकी भगवद्गीता असं म्हणतात. हा मी जरा सेशन थोडासा डिटेलमध्ये घेणार आहे. सो पहिला श्लोक घेऊयात आपण 10.8. अहं सर्वस्य प्रभवो सॉरी श्रीभगवानुवाच अहं सर्वस्य प्रभवो मत्ता सर्वप्रवर्तते इति मत्वा भजन्ते मां बुधा भावसमन्वितः. अनुवाद: मीच सर्व प्राकृत आणि आध्यात्मिक जगतांचा उत्पत्ती करता आहे आणि सर्व काही माझ्यापासूनच उद्भवते. जे बुद्धिमान मनुष्य हे पूर्णपणे जाणतात ते माझ्या भक्तीमध्ये संलग्न होतात आणि अंतःकरणपूर्वक मला भजतात. सो इथं बघा आता ह्या 2-3 वाक्य खूप महत्वाची आहेत याच्यामध्ये, की बुद्धिमान मनुष्य. हं, बुद्धिमान मनुष्य म्हणजे की तेवढा इंटेलिजन्स, जे जे बुद्धिमान मनुष्य आहेत ते पूर्णपणे मला जाणतात. हं. आणि ते माझ्या भक्तीमध्ये संलग्न होतात. हं. आणि कसं भजतात? केवळ सांगितलंय म्हणून नाही, चला बाबा आपण ते म्हणजे ना इस्कॉन बारामतीचे लेक्चर्स ऐकतोय आणि त्याच्यात सांगितलंय की काहीतरी आपलं जप करा, हे करा, चला करा, हरे कृष्ण, हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण, हरे हरे, हरे राम. असं नाहीये. कसं करायचं आपल्याला अंतःकरणपूर्वक. ओके. फ्रॉम द माइंड म्हणजे तुम्ही मनापासून प्रेमाने जे मला भजतात. ओके. सो आणि पहिलं वाक्य काय आहे? मी सर्व प्राकृत आणि आध्यात्मिक जगतांचा उत्पत्ती करता आहे. है की नाही?
म्हणजे मी आणि ह्याच्यात सुद्धा ना 2 जग आहेत. एक आहे ते मटेरियल वर्ल्ड आणि एक आहे ते आध्यात्मिक जग. ओके. आता ह्याच्याबद्दल डिटेल अजून पुढे असेल. पण आता आपण एवढं जाणून घ्यायचं आहे, की हे 2 प्राकृत आणि आध्यात्मिक जगत आहे आणि आपलं एम हे आहे, की ह्या प्राकृत जगातून आपण त्या आध्यात्मिक जगतामध्ये जाण्याचं आपलं गोल आहे. सो जे बुद्धिमान मनुष्य पूर्णपणे जाणतात, ते माझ्या भक्तीमध्ये संलग्न होतात आणि अंतःकरणपूर्वक मला भजतात. ओके. सो हा झाला पहिला श्लोक. आता दुसरा 10.9. ओके. श्री भगवान उवाच मच्चित्ता मद्गतप्राणा बोधयन्तः परस्परं कथयन्तश्च मां नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च. माझ्या शुद्ध भक्तांचे चित्त माझ्यामध्येच वास करीत असते. त्यांचे जीवन माझ्या सेवेमध्ये समर्पित असते आणि एकमेकांमध्ये माझ्याबद्दल चर्चा करण्यापासून आणि बोधन करण्यापासून त्यांना अत्याधिक संतोष आणि आनंद प्राप्त होतो. आता पहिल्या श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितलं, की सगळं माझ्यापासून येतं. सो ही टोल्ड अबाउट हिमसेल्फ. आता दुसऱ्या श्लोकामध्ये ते भक्तांबद्दल सांगतात. भक्तांबद्दल सांगतात म्हणजे दिस इज द गोल. हे आपल्यासाठी एक गोल दिलेलं आहे, की आपल्याला हे अशा प्रकारचे भक्त बनायचंय. कसे भक्त बनायचंय? की त्यांचं चित्त सारखं भगवंतांमध्येच असतं. त्यांचं जीवन जे आहे ते मला समर्पित आहे आणि त्यांना आनंद होतो माझ्याबद्दल चर्चा करण्यामध्ये. त्यांना खूप दे रिअली टेक प्लेजर इन डिस्कसिंग द थिंग्स अबाउट मी अँड माय ग्लोरीज. सो आपल्याला जर आता भगवंतांनी हे गोल दिलंय ना, की हे असं आपल्याला माझा भक्त असा आहे. तो आपल्याला तर तसं बनायचंय. मग कसं बनायचं बरं? तर अशा प्रकारच्या भक्तांबरोबर वेळ घालवून, त्यांचा संग घेऊन आपण अशा प्रकारे बनायचा प्रयत्न करू शकतो. बनूच नाही, आपण त्यांचा संग घेऊन अशा प्रकारे बनायचा प्रयत्न करू शकतो. तर याच्यासाठी ना प्रभुपदांचं एक खूप मोठं उदाहरण आहे बरं का आपल्याला. आय वॉन्ट टू वॉच प्रियांका. सो प्रभुपादांचं एक म्हणजे हे जे आहे की आता हा सॉरी नेक्स्ट स्लाइड घ्या. याच्यासाठी ना आपल्याला एक खूप मोठं उदाहरण आहे प्रभुपादांचं, की प्रभुपाद हे 70व्या वर्षी भारतातून अमेरिकेला गेले. आणि गेल्यानंतर कोण लोक होती सगळी? सगळे हिप्पी लोक होते. आणि असे लोक होते, की ज्यांनी त्या काळातली जी की सामाजिक व्यवस्था होती, ती सगळी झिडकारली होती. आणि त्यांनी असं ठरवलं होतं, 30 वर्षाच्या पुढच्या लोकांचं काहीही ऐकायचं नाही. काहीच ऐकायचं नाही आपण त्यांचं. झिडकावून द्यायचे सगळे नियम. तर अशा लोकांना 70 वर्षाच्या प्रभुपादांनी त्यांना भक्त बनवलं. का? कारण प्रभुपादांचं असोसिएशन त्यांना मिळालं. ओके. प्रभुपादांचा संघ त्यांना मिळाला आणि त्या संघानी असे हिप्पी लोक देखील भक्त बनले. सो हे संघाचं महत्व आहे. तर चैतन्य चरितामृत मधले मध्य लीलेमध्ये 22.54 मध्ये हा खूप सुंदर श्लोक येतो बघा. साधु संग सर्व शास्त्रे कया लव मात्र साधू संग सर्व सिद्धी हाय. सर्व शास्त्र असे स्पष्टपणे प्रकट केले आहे की शुद्ध भक्तांच्या क्षणभराच्या संघाने एखादा या मार्गामध्ये यश प्राप्त करू शकतो. साधू संग सर्व शास्त्रे कय लव मात्र साधू संग सर्व सिद्धी हय. तर सगळं शास्त्रांचं म्हणणं आहे. मी म्हणत नाही किंवा अजून दुसरं कोणी म्हणत नाही. तर सर्व शास्त्रांचं म्हणणं आहे की साधू संघ. किती साधू संघ? लव मात्र. लव म्हणजे माहितीये तुम्हाला व्हॉट डू यू मीन बाय लव? लव इज 1/14th ऑफ 1 सेकंड. एका सेकंदाचा 14वा भाग म्हणजे लव. तर तेवढ्याशा साधू संघाने देखील एखादा या मार्गामध्ये यश प्राप्त करू शकतो. तर एक छोटीशी कथा सांगते. एक राजा होता. त्याचं नाव होतं विशाल. वांगा नावाचं एक राज्य होतं आणि विशाल नावाचा तो तिथे एक राजा राज्य करत होता. तर तो खूप चांगला होता. खूप छान राज्य करत होता. पण त्याचा जो भाऊ होता ना, तो खूप पापी होता. सगळ्या प्रकारचे पाप करायचा. तर एकदा नारद मुनी त्या राजाच्या भेटीला येतात. तर तो राजा म्हणतो, की नारद मुनी माझी कृपा कराल का माझ्या भावावरती? खूप पापमय कृत्य करतोय तो. तुमचा संग द्या ना त्याला. तुमच्या संघाने तरी तो सुधारेल. ठीक आहे.
सो नारद मुनी जातात त्याच्याकडे आणि त्याला थोडं समजवायचा प्रयत्न करतात, पण काय तो नाही ऐकत. हं. तो तसाच त्याची पापकृत्य कंटिन्यू करतो. मग पुन्हा एकदा येतात नारद मुनी बघायला, की त्यांनी नक्की केलंय का त्याचे पापमय कृत्य बंद. त्यांच्या लक्षात येतं नाही. मग ते जातात तिथे आणि त्याला सांगतात, की "अरे तू व्हाय यू आर इंडल्जिंग इन सच अ गॅसली थिंग्स." तर तरी तो ऐकत नाही. तर मग नारद मुनी शेवटी त्याला म्हणतात, की "ठीक आहे, तू ज्यावेळेला आहेस तोपर्यंत कर तुला काय करायचं ते. पण जेव्हा तू या मर्त्य देहातून जाशील, मरशील म्हणजे थोडक्यात मृत्यू येईल, तेव्हा तू हा एक प्रश्न विचार, की हा विचार कर ह्याच्यावरती, की लवमात्र साधू संघाने काय होते? हा एक प्रश्न तू तुझ्या लक्षात ठेव. लवमात्र साधू संघाने काय होते? ठीक आहे. सो तो म्हणतो ठीक आहे आणि मग तसंच पापमय कृत्यात जीवन जातं त्याचं. मग त्याची डेस्टिनेशन शेवटी आपले यमराज बसलेलेच असतात त्याचा सगळा हे घेऊन आणि ते सांगतात, की "बाबा तुला आता हे नरकामध्ये जावं लागणार आहे." तर मग तो म्हणतो, की मला एक प्रश्न आहे. त्याला एकदम आठवतं. येस, आपल्याला नारद मुनींनी सांगितलं होतं, की लव मात्र साधू संघाने काय होतं हा तो प्रश्न विचार. मग तो विचारतो यमराजांना, "माझा एक प्रश्न आहे. तुम्ही मला शिक्षा द्या. उत्तर द्या आधी ह्याचं." की लव मात्र साधू संघाने काय होते? ओके. सो मग ते तो विचारतो यमराजेंना. यमराजे म्हणतात, की "नाही, मी नाही सांगू शकत. चल आपण ब्रह्माजींना जाऊ." ते ब्रह्माजींकडे जातात. ब्रह्माजींना विचारतात, "ह्याचा असा प्रश्न आहे." ब्रह्माजी म्हणतात, "मला माहिती आहे, पण मी नीट नाही सांगू शकणार. सो लेट्स गो टू लॉर्ड शिवा." ओके. मग ते शिवजींकडे जातात. आणि शिवजी पण विचारात पडतात, की लवमात्र एवढ्याशा कमी साधुसंगाने काय बरं होत असेल? सो ते म्हणतात, की मी पण नाही सांगू शकत. लेट्स गो टू लॉर्ड विष्णू. आणि मग विष्णूंकडे जातात. या सगळ्यांना एकत्र बघितल्यानंतर विष्णू म्हणतात, "अरे काय परत काही अडचण आली का?" सो यमराजी एक्सप्लेन करतात, की ह्याचा असा प्रश्न आहे या व्यक्तीचा, की लवमात्र साधुसंगाने काय होते? सो विष्णू म्हणतात, "तुम्ही सगळेजण जावा परत मी ह्याच्याशी आय विल डील विथ हिम." मग तो विचारतो हां. विष्णू म्हणतात, "बोल काय प्रश्न आहे तुझा?" की लवमात्र तो म्हणतो, "लवमात्र साधू संघाने काय होते?" तो म्हणतो, "काय होते? बघ ना आता काय होतंय ते. तुझ्या बाबतीत काय झालंय? हं? एवढा पापी तू आणि तू आता कुठे उभा आहेस? माझ्यासमोर उभा आहेस आणि ते पण वैकुंठामध्ये." हं. सो ह्याच्यावरूनच लक्षात घे, की तो नारद मुनींचा एवढासा तो लवमात्र साधू संघाने आज तू वैकुंठामध्ये आला आहे. सो इतकं महत्वाचं आहे. तर आपल्याला जे भगवंतांनी ज्या क्वालिटी सांगितल्या भक्तांच्या, त्याच्यासारखं जर व्हायचं असेल आपल्याला, तर आपल्याला साधू संग, सत्संग घेणं खूप खूप महत्वाचं आहे. सो आपल्यासाठी लाईफ लेसन असं आहे याच्यातून, की शुद्ध भक्त हे एका अ, चुंबकाप्रमाणे आहे. है ना? सरीसाप्रमाणे आहे, की जे लोखंडाच्या तुकड्यातही चुंबकत्व निर्माण करतात. है ना? त्यांच्याकडे तेवढी शक्ती आहे. बघा ना श्रील प्रभुपाद त्यांच्याकडे जसं प्रभुपादांनी त्या हिप्पींसारख्या लोकांना भक्त बनवलं, तर शुद्ध भक्तांमध्ये तेवढी शक्ती आहे, की ते त्यांच्या लवमात्र संघाने देखील ते पतित जीवांचा देखील उद्धार करतात. ओके. सो दिस वॉज अवर 10.9. हां. ओके. सो 10.8 मध्ये आपण पाहिलं भगवंत स्रोत आहेत. 10.9 मध्ये आपण पाहिलं की भक्त कसे असतात. आता 10.9 10.10 पाहूयात आपण कसा आहे तो. श्री भगवान उवाच तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगं तं येन मामुपयान्ति ते. जे प्रेमाने सतत माझी सेवा करण्यात युक्त असतात त्यांना मी असे ज्ञान देतो ज्यामुळे ते मला येऊन पोहोचतील. ओके. सो आता ह्याच्यामध्ये काही शब्द किती महत्वाचे आहेत बघा, की भगवंत सांगतात बरं का, की कुणाला कुणाला ज्ञान देतात, की जे प्रेमाने सतत माझी सेवा करण्यात युक्त असतात त्यांना मी मी ज्ञान देतो. कोण देतं? तर मी ज्ञान देतो. त्यामुळे ते मला येऊन पोहोचतील. ठीक आहे. सो आपल्यासाठी काय आहे ते? तर ही सगळी शास्त्र आता तुम्ही एवढे खरं प्रामाणिकपणे सगळे सेशन्स अटेंड करताय. है ना? सो ही जे सगळे पुस्तकं आहेत, शास्त्र आहेत ही सगळी जे भक्त आहेत यांच्या थ्रू मी ज्ञान देतो आणि त्यामुळे तू माझ्यापर्यंत येऊन पोचशील. ओके. सो जे प्रेमाने सतत माझी सेवा करण्यात युक्त आहेत त्यांना मी असे ज्ञान देतो ज्यामुळे ते मला येऊन पोहोचतील. ओके. दिस इज 10.10 आपला चतुश्लोकी मधला आपला हा तिसरा श्लोक आहे. ओके. मग आता काय करायचं हे सांगितलं ना भगवंतांनी. कसे असतात ते सांगितलं, साधू संघाचं महत्व सांगितलं.
आणि आता सांगतायत की ज्ञानरूपाने हे केलं, तू माझ्यापर्यंत येऊ शकतोस. ओके. सो आता हा शेवटचा श्लोक आहे आपल्या चतुश्लोकी भगवद्गीता मधला. श्री भगवान वाच तेषाम् अनुकंपार्थम अहं ज्ञानं च तमः नाशम अनुकंपार्थम महज्ञानं च तमः नाशयामि आत्मभावस्तो ज्ञानदीपेन भास्वता. अनुवाद: त्यांच्यावर विशेष अनुग्रह करण्यासाठीच त्यांच्या हृदयात वास करणारा मी ज्ञानरूपी तेजस्वी दीपाने अज्ञानामुळे उत्पन्न झालेल्या अंधकाराचा नाश करतो. त्यांच्या हृदयात वास करणारा, की नाही. सो कशाने तर अज्ञानामुळे उत्पन्न झालेल्या अंधकाराचा नाश करतो. कशाने तर ज्ञानरूपी तेजस्वी दीपाने, है की नाही. तर हे खूप महत्वाचं आहे की ज्ञानरूपी ते दीप आल्यानंतर ऑफकोर्स मी मगाशी सांगितलं तसं किंवा प्रत्येक वेळेला आपण सांगतो की अज्ञानरूपी अंधकाराचा नाश हा होणारच आहे. तर जसं की एखादा भुंगा असतो तो कसा कमळामध्ये राहतो, है की नाही. कमळ आणि भुंग्याचं कसं एक समीकरण आहे. तसंच आपण नेहमी आपल्या हृदयामध्ये भगवंतांचं हा ज्ञानरूपी आपल्या हृदयामध्ये हे साठवून ठेवलं पाहिजे, जेणेकरून आपल्या हृदयातील अंधकार, अज्ञानाचा अंधकार नाश होऊ शकेल. मग ते कसं करायचंय? हाऊ टू लाईट दॅट लॅम्प. तर भक्ती योगाने, है ना, भक्ती योगाने आपल्याला करायचंय. आणि इथं इतकं महत्वाचं आहे ना की भगवंत कसं सांगतात की विशेष अनुभव करण्यासाठी त्यांच्या हृदयात वास करणारा मी. म्हणजे कोण करणार आहे हे शेवटी? ना भगवंतच करणार आहेत. त्याच्यासाठी आपण आपली उत्सुकता, आपली शरणागती, आपली तयारी दाखवायचं. जसं की आपण बघतो ना की माकडाचं पिल्लू असतं बघा, छोटंसं. कसं त्याच्या आईला असं चिटकून बसलेलं असतं, है ना. तर ती माकड जर इकडून तिकडे उडी मारली तरी त्याला त्याच्यामध्ये भीती नाही वाटत. त्याच्या अंगात काही शक्ती आहे का? नो. ती त्याची आईच सगळी शक्तिमान आहे. तसं इथं आहे आपल्याकडे. भगवंत सगळे, आपल्याला फक्त त्यांना चिटकून राहायचं एवढंच ते. आणि आपले प्रयत्न, आपली शरणागती दाखवायची आहे. सो ह्याच्यामध्ये लाईफ लेसन आपल्यासाठी आहे की प्युरिटी इज द फोर्स अँड बुक्स आर द बेसिस. म्हणजे शुद्धता, शुद्धत्व हे बळ आहे आणि शास्त्र हा पाया आहे, है ना. शुद्धता कशाने येणार आहे? नाम जपाने येणार आहे, भक्तिमय कार्य केल्याने शुद्धता येणार आहे. आणि ती शुद्धता मिळवण्यासाठी आपल्याला शास्त्र, भगवद्गीता, भागवतमचं अध्ययन, शास्त्र ही पाया आहे. सो दिस इज द लाईफ लेसन फॉर अस. ओके. तर आता मी मगाशी म्हटलं तसं हा जो सेक्शन आहे ना, मी हा थोडासा डिटेलमध्ये घेऊ इच्छिते. आता आपण हे 4 श्लोक पाहिले. लक्षात आले तुमच्या? 10.8, 9, 10 आणि 11. ओके. तर आता ह्या ज्या 4 श्लोकांमध्ये आपण जे काही शिकलो ना, त्याच्यातून मला काही 3 स्टेप्स मध्ये आपण ह्याचं सार पाहूयात अजून थोडंसं डिटेलमध्ये. तर ह्या 4 श्लोकांचा सार आपण 3 गोष्टींमध्ये पाहूयात: संबंध, अभिधेय आणि प्रयोजन. ओके. संबंध म्हणजे काय? की तुम्ही जाणून घ्यायचं आहे. भगवंतांचा आणि माझा संबंध काय आहे, त्यांचं आणि माझं नातं काय आहे, हे जाणून घेणं म्हणजे संबंध. आणि प्रयोजन म्हणजे अल्टिमेट ध्येय, म्हणजे गोल, की मला कुठं जायचंय, हे प्रयोजन. आणि अभिधेय म्हणजे की एकदा संबंध जाणून घेतले, मला गोल जाणून घेतलं, तिथं जायचंय कसं मला, हाऊ टू, दॅट इज द प्रोसेस, हाऊ टू गो, प्रयोजन पर्यंत मी कसं जायचंय. सो दॅट प्रोसेस इज अभिधेय. ओके. सो आपण वन बाय वन समजून घ्या. फर्स्ट इज संबंध. मी जसं सांगितलं तसं की अस्तित्वातील आपले आणि भगवंतांबरोबरचे नाते समजून घेणे, है ना. तर आपण जो 10.8 जो श्लोक पाहिला मगाशी, 10.8, त्याच्यामध्ये पहिलंच वाक्य होतं बघा: मीच सर्व प्राकृत आणि आध्यात्मिक जगतांचा उत्पत्ती करता आहे. तर 10.8 मध्ये म्हणजे आपण हे जाणून घेतलं ना, आपण आता संबंध जाणून घेतोय की आपले आणि भगवंतांचे आणि विश्वातील नाते आपण समजून घेतोय. विश्व काय आहे, आपला आणि भगवंतांचा काय संबंध आहे. तर त्याच्यात आपल्याला 10.8 मध्ये हे कळालं की अस्तित्वातील प्रत्येक गोष्टीचे स्रोत हे भगवंत आहे. हे 10.8 मध्ये कळालं. दुसरं आपल्याला कळालं की सर्व ज्ञानाचे स्रोत भगवंत आहेत.
हे आपल्याला 10.10 मध्ये कळालं है ना. भगवंत सांगतात की नाही की जे सतत माझी प्रेमाने सेवा करतात त्यांना मी ज्ञान देतो. त्याचा अर्थ की ज्ञानाचे स्रोत कोण आहेत? भगवंत आहेत. त्याच्यानंतर 10.11 मध्ये आपण पाहिलं की भगवंत सर्व अडथळे दूर करतात. है की नाही? म्हणजे अंधकाराचा नाश करतात ज्ञानरूपी हे देऊन. सो अशा प्रकारे संबंध मधल्या ह्या 3 गोष्टी आपण समजून घेतल्या, की आपल्याला जाणून घ्यायचंय, की येस कसं जाणून घ्यायचंय? ज्ञानाने जाणून घ्यायचंय. आणि हे पण जाणून घ्यायचंय, की ते अडथळे देखील आपण जर प्रामाणिक असू तर ते अडथळे देखील भगवंत दूर करतात. ओके. सो धिस इज ऑल अबाउट संबंध. हे आपण संबंध जाणून घेतलं. आता दुसरं आपण पाहिलं ते म्हणजे अभिधेय म्हणजे प्रोसेस. आता गोल आपल्याला माहितीये पण त्याच्यापर्यंत जायचं कसं? ती प्रोसेस काय आहे? ते जाणून घेणं म्हणजे अभिधेय. तर दैनंदिन जीवनात हे ज्ञान लागू करा आणि याचा नियमित सराव करा. ओके. आता आपल्याला ही प्रोसेस आहे ना, म्हणजे आपल्याला ही आता आता आपण संबंध जाणून घेतले, तर आपल्याला ही प्रॅक्टिकली करायची आहे गोष्ट. ओके. सो तर त्याच्यामध्ये पण बघा की 10.8 मध्ये त्याच्यात वाक्य आलेलं आहे की भगवंतांची शरणागती. की कशा प्रकारे भगवंतांची शरणागती घ्यायची हे आपल्याला 10.8 मध्ये सांगितलं. की की जे बुद्धिमान मनुष्य पूर्णपणे जाणतात ते माझ्या भक्तीमध्ये संलग्न होतात आणि अंतःपूर्वक मला भजतात. म्हणजे आपल्याला शरणागती कशी घ्यायची? अंतःकरणपूर्वक शरणागती घ्यायची. हे आपण 10.8 मध्ये पाहिलं. दुसरं म्हणजे माझ्या शुद्ध भक्तांचे चित्त नेहमी माझ्यामध्ये वास करते. है ना. 10.9 मध्ये आपण ते पाहिलं की मच्चित्ता मद्गत प्राणा बोधयंत परस्परम कथयंतश्च मां नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च. है ना. की ते माझ्याबद्दलची चर्चा करण्यामध्ये ते रमतात. तर आपण अशा शुद्ध भक्तांचे आपण संघ घेतला पाहिजे. ही पण एक देयर इज ऑल्सो वन ऑफ द प्रोसेस. ओके. ही आपल्याला 10.9 मध्ये सांगितली. आणि अजून एक गोष्ट सांगितली ती म्हणजे की जीवन माझ्यामध्ये समर्पित है ना. त्यांचे जीवन माझ्यामध्ये समर्पित असते. मद्गत प्राणः. आपले जीवन मला समर्पित केलेले असते त्यांनी. ओके. सो दिस इज द प्रोसेस की आपण आपलं जीवन समर्पित केलं पाहिजे. भक्तांचा संघ, विशुद्ध भक्तांचा संघ घेतला पाहिजे. आणि आपलं चित्त हे कायम भगवंतांमध्ये आपण स्थिर ठेवलं पाहिजे. आता तुम्ही म्हणाल की कसं करायचं बाबा हे सगळं? हे तुम्ही सांगता इथं चित्त पण हाऊ टू डू इट रिअली? सो ही तर प्रोसेस आम्ही वारंवार सांगतच आहोत, की हरिनाम घ्या, शास्त्र वाचन करा, चित्त शुद्ध करा. ही आध्यात्मिक प्रोसेस आहे. आणि त्याच्याबरोबरच आता आपल्याला सगळा संसार सोडून मंदिरात तर जाऊन नाही राहायचं आहे. तर मग आपल्याला काय करायचंय? तर घरी राहून तुम्ही जसं की मागच्या पण क्लासमध्ये सांगितलं होतं, की जो काही स्वयंपाक करताय तो तुम्ही भगवंतांना ऑफर करताय. तुम्ही सपोज तुमच्यापैकी कुणी जॉब करत असेल, तुम्ही करत असाल, तुमचे किंवा पती करत असतील, तर तुमचा जो काही महिन्याचा जो काही तुम्ही इन्कम असेल, तर त्यातला सम पार्ट अगदी तुम्हाला जो काही इझिली शक्य आहे तो तुम्ही भगवंतांच्या सेवेकरता डोनेट करू शकता. ओके. त्याच्यानंतर तुमच्यामध्ये जे काही टॅलेंट्स आहेत, जसं की ॲक्टिंग आहे, तुम्ही भगवंतांकरता ॲक्टिंग करा. तुम्ही भगवंतांकरता सुंदर-सुंदर तुम्हाला गाता येत असेल तर. तुम्हाला नृत्य करता येत असेल तर तुम्ही भगवंतांच्या संतुष्टी करता, भक्तांच्या संतुष्टी करता तुम्ही नृत्य करा. कितीतरी सुंदर जन्माष्टमीमध्ये आपण पाहतो, की खूप सुंदर-सुंदर आमच्या मुली सुंदर-सुंदर नृत्य करत असतात. तर अशा प्रकारे आपण आपल्या सर्व ज्या काही आपल्या अंगातले जे काही गुण आहेत, ते आपण भगवंतांच्या सेवेमध्ये निश्चितच लावू शकतो. आणि अशा प्रकारे आपण परिवारामध्ये आणि समाजामध्ये राहून देखील भक्तिमय कार्य करू शकतो. आता हे सगळं केलं. ह्याचा गोल काय? व्हॉट इस द गोल? गोल काय ह्याचं बरं? तर ते प्रयोजन. त्याचं प्रयोजन हे आहे, की भगवंताप्रती दिसतंय का व्यवस्थित? की भगवंताप्रती प्रेम विकसित करा. ओके. सो दॅट इज द अल्टिमेट गोल. टू लव्ह, टू डेव्हलप लव्ह फॉर कृष्ण. आणि मृत्यू ही परीक्षा आहे आपली शेवटची. तर तोपर्यंत टू मेक युअर हार्ट रेडी, टू मेक युअर इंटेलिजन्स रेडी फॉर दॅट मोमेंट. जसं की वर्षभर अभ्यास केलाच नाही तुम्ही आणि पेपर लिहायला बसला तर येणारच नाही ना. पेपर मार्क्स नाही चांगले पडणार तुम्हाला. तसं आयुष्यभर जर तुम्ही भक्तिमय कार्य केले नाही, आयुष्यभर जर भगवंतांची आठवणच केली नाही, तर मृत्यूच्या समयी कसं बरं तुम्हाला आठवणार? नक्कीच नाही आठवणार. ओके. सो दॅट इज
महत्वाची गोष्ट आहे सगळ्यात, की आपण आयुष्यात सराव केला पाहिजे. मग आपण त्या गोल पर्यंत जाऊ शकतो. तर त्याच्यामध्ये सुद्धा बघा, भगवंत 10.10 मध्ये ज्ञान कसं घ्यावं ते सांगतात, है ना? ज्ञानप्राप्तीबद्दल सांगतात, की सतत माझी जे सेवा करतात प्रेमाने, त्यांना मी ज्ञान देतो. है ना? हे भगवंत 10.10 मध्ये सांगतात. 10.11 मध्ये 11 मध्ये आपल्याला कळतात, की मी ज्ञानरूपी तेजस्वी दीपाने अज्ञानामुळे उत्पन्न झालेल्या अंधकाराचा नाश करतो. है ना? सो भगवंत सांगतात, की आपल्याला भगवंतांचं सहाय्य घेणं गरजेचं आहे. ऑन अवर ओन आपण आपल्या ह्यानी आपण नाही करू शकत ते. ओके. सो त्याच्यानंतर तिसरं आहे ते म्हणजे 10.9 10.9 मध्ये पण भगवंत सांगतात, की स्लाइड्स की माझ्या शुद्ध भक्तांचे चित्त माझ्यामध्येच वास करीत असते, है ना? त्यांचं जीवन माझ्या सेवेमध्ये समर्पित असते. आणि माझ्याबद्दल चर्चा करण्यापासून आणि बोधन करण्यापासून त्यांना अत्याधिक आता ह्याच्यात आपल्याला ह्या जो गोल आहे त्याच्यामध्ये आपल्याला ही गोष्ट आहे, की त्यांच्याबद्दल चर्चा करण्यापासून आणि बोधन करण्यापासून त्यांना अत्याधिक संतोष आणि आनंद प्राप्त होतो. सो दिस इज द गोल. ओके. सो एकमेकांमध्ये माझ्याबद्दल चर्चा करण्यापासून आनंद आनंद आहे हो. आहे की नाही? तुम्ही पण आता गेले काही सोमवार ऐकत आहात क्लासेस. सो दिस इज ही खूप आनंददायक हे आहे किंवा चर्चा करणे, भगवंतांच्या वाणीबद्दल चर्चा करणे. इव्हन मंदिरामध्ये खूप सुंदर सुंदर फेस्टिव्हल्स असतात. भक्तांचे समूह असतात. खूप वेगवेगळ्या विषय एक आनंददायक असतं. तिथं जाऊन असं काहीतरी आपलं तोंड पाडून काहीतरी असं असं कधीच नसतं. दिस इज अ व्हेरी जॉयफुल प्रोसेस. ओके. सो आपण नेक्स्ट विल गो टू द नेक्स्ट. सो हे आय होप हे संबंध, अभिधेय आणि प्रयोजन तुम्हाला समजलंय. कुणाला शंका असतील तर शेवटी विचारू शकतात. सो विल गो टू द नेक्स्ट. आपलं आहे की मला आणखीन जाणून घ्यायचंय, है ना? तर आतापर्यंत आपण पाहिलं की अर्जुन 8व्या चॅप्टर मध्ये अर्जुनाने प्रश्न विचारला होता. त्याच्यानंतर अर्जुन मग जस्ट लिसनिंग, लिसनिंग, लिसनिंग आणि आत्ता अर्जुन विचारतात, की मला अजून जाणून घ्यायचंय, है की नाही? 10.2 मध्ये आता बघूयात अर्जुन काय म्हणतात ते. अर्जुन म्हणतात नेक्स्ट श्लोक 10.12 सॉरी 10.12 अर्जुन उवाच परं ब्रह्मं परं धाम पवित्रं परमं भवन् पुरुषं शाश्वतं दिव्यम् आदिदेव भजं विभुम् आहस्त्रामुषयं सर्वे देवर्षि नारदस्तथा असितो देवलो व्यासः स्वयं चैव ब्रवीषि मे. अर्जुन म्हणाला, तुम्हीच पुरुषोत्तम भगवान, परमधाम, परम पवित्र, परम सत्य आहात. ओके. तुम्ही शाश्वत, दिव्य, आदिपुरुष, अजन्म, विभू आहात. नारीद, असित, देवल आणि व्यास यांसारख्या महर्षींनी तुमच्याबद्दलच्या या सत्याला पुष्टी दिली आहे आणि आता स्वतः तुम्हीही मला तेच सांगत आहात. ओके. सो अर्जुनाची खात्री पटली, की कृष्णा तुम्हीच सर्वश्रेष्ठ आहात. ओके. पहिल्यांदा तो थोडासा संभ्रमामध्ये होता. पण आता ओव्हर दिस पिरियड त्याला खात्री पटली, की तुम्हीच सर्वश्रेष्ठ आहात. आणि तो म्हणतो, की मी तुमचा मित्र आहे म्हणून काय मी म्हणत नाहीये बरं का, की आपण कसं म्हणतो ना, खुशमस्करी करायला, "अरे, छान आहेस बरं का तू, म्हणजे खूप चांगली मैत्रीण, चांगलीच आहेस गं, तुझं नाही काही चुकत गं." तसं नाहीये. तर मग अर्जुन काय म्हणतात, की मीच नाही, तर हे जे सगळे देवर्षी आहेत ना, असित, देवल, व्यास, नारद मुनी, हे सगळे महर्षी पण म्हणतात, "येस, यू आर द सुप्रीम पर्सनॅलिटी ऑफ गॉडहेड. तुम्हीच भगवंत आहात" म्हणून. तर कसं असतं ना, ह्याच्यामध्ये अर्जुन व्यक्त होतोय, है ना, की येस तुम्ही असे आहात, तुम्ही शाश्वत आहात, दिव्य आहात, अस्तित्व देवल आहात. 10.13 आहे का? 10.13 मध्ये सुद्धा सांगतात त्यांना. ह्याच्यातच आहे ट्रान्सलेशन आपण घेतलेलं आहे. या सगळ्या महर्षींनी सुद्धा त्याला पुष्टी दिलेली आहे, है की नाही? तर अर्जुनाला माहिती आहे, पण महत्वाची गोष्ट आहे, की तो एक्सप्रेस पण करतोय, नाही का? की तुम्ही दिव्य आहात. तर ह्याच्यातून आपल्याला लाईफ लेसन आहे महत्वाचा. आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे, की तुम्हाला जेव्हा एखादी गोष्ट आवडते,
किंवा कोणी व्यक्ती आवडते किंवा त्याविषयी एखाद्या गोष्ट प्रेम वाटते तेव्हा व्यक्त व्हा. हं. यामुळे संपूर्ण अनुभव हा तुमच्यासाठी आणि इतरांसाठी सुद्धा खूप आनंददायी ठरतो. ओके. सो मेन थिंग इज टू एक्सप्रेस. आता हे बऱ्याचदा ना नवरा-बायकोंच्या बाबतीमध्ये खूप वेळा असतं बरं का, की चांगली भाजी झाली तर यू नो काही वर्षांनी ना आपण त्या व्यक्तीला ग्रँटेड घेतो, की दरवेळेला काय सांगायचंय भाजी चांगली झाली म्हणून. ठीक आहे, दॅट्स फाईन. किंवा बायकांना वाटतं, की दरवेळेला काय सांगायचंय नवऱ्याला, की अ, ठीक आहे, तू माझ्यात हा वेळ काढतोस, लाइक यू नो थँक यू सो मच, लाइक आय लाइक यू. कशाला एक्सप्रेस नो, तसं नाहीये ते. जरी तुम्ही मनातून तुमच्या प्रेम आहे, तुम्हाला आवडतं, तर टू एक्सप्रेस द थिंग्स इज अल्सो व्हेरी इम्पोर्टंट. नॉट ओन्ली इन हसबंड एंड वाईफ, बट बिटवीन युअर फ्रेंड्स अल्सो किंवा इव्हन तुम्ही डिव्होटीजमध्ये सुद्धा लाइक यू शुड यू शुड बी एबल टू एक्सप्रेस द लव्ह. आपण प्रेम करता ते व्यक्त सुद्धा नाटकीपणाने नाही अजिबात. कारण शेवटी भगवंत हृदयामध्ये आहेत, त्यांना सगळं समजतं. परंतु जे काही नॅचरली इफ यू लव्ह समवन, इफ यू लाइक, यू शुड बी एबल टू एक्सप्रेस आणि सो दॅट दॅट म्हटलं ना, तो अनुभव तुमच्यासाठी आणि इतरांसाठी तो खूप आनंददायी ठरतो. इट इज लाइक आयसिंग ऑन अ केक. केक तर आहेच आहे, पण त्याच्यावरती आयसिंग केलेला केक. ओके. सो विल स्टार्ट विथ द अर्जुनाचे पुढचे प्रश्न बघूयात आपण. 16, 17 आणि 18 चे. सो अर्जुन 16व्या ह्याच्यामध्ये एकच मिनिट मी आहे तर ते 16व्या अर्जुन म्हणतो, की ज्या दिव्य ऐश्वर्याद्वारे तुम्ही ग्रहलोक व्यापून राहिला आहात, त्या अलौकिक ऐश्वर्याचे कृपया मला सविस्तर वर्णन करून सांगा. 17व्या मध्ये म्हणतो, की हे योगेश्वर कृष्णा, मी तुमचे कसे निरंतर चिंतन करावे आणि मी तुम्हाला कसे जाणावे? हे भगवान, कोणकोणत्या विविध रूपात मी तुमचे स्मरण करावे? हे तो 10.17 मध्ये विचारतो. आणि 10.18 मध्ये म्हणतो, की हे जनार्दन, कृपया आपल्या योग शक्तीचे आणि ऐश्वर्याचे विस्ताराने वर्णन करून सांगा. तुमच्याबद्दल श्रवण करून मी कधीच तृप्त होत नाही. कारण मी जितके अधिक श्रवण करतो, तितके अधिक मला तुमच्या अमृतमयी संभाषणाचे रसस्वादन करण्याची इच्छा होते. है ना? एक पेप्सीची ऍड यायची बघा, ये दिल मांगे मोर. सो अर्जुन तसंच म्हणतोय, की मी कितीही जरी तुमच्याबद्दल ऐकलं ना, तरी सुद्धा मला अजून 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 तुमच्याबद्दल असं वाटतं. आता मैत्रिणी आपण भेटतो, मग मुख्य विषयाच्या गप्पा झाला. अजून काय? काय अजून काय बरं? काय चाललंय अजून? मग काहीतरी अजून सांगा. मग अजून काय? असं करत अर्ध्या तासाची भेट आपली तास दीड तासाची कधी होते ते सांगत नाही. सो कारण ती व्यक्तीबद्दल प्रेम आहे, आवडतं. त्यामुळे त्या चर्चा पण त्यांच्याबद्दलच्या ऐकायला आवडतात. है की नाही आपल्याला? आता सपोज एखादं लग्नाला सपोज एखाद्या व्यक्तीचं लग्न समारंभ असेल आणि तुम्हाला नाही जायला जमलं. तर ती व्यक्ती जर जास्त ओळखीची नसेल, तर तुम्ही त्याच्याबद्दल फारसा विचार पण करणार नाही. काय झालं असेल बाबा? पण ते जर तुमची आवडती व्यक्ती असेल, तर तुम्ही डिटेल अच्छा कसं होतं? मग कुठल्या कलरचा ती मैत्रीण असेल, तर कुठल्या कलरचा घातला होता शालू? आणि मग जेवणात काय-काय होतं? कोण-कोण आलं होतं? कसं झालं? काय झालं? है ना? किंवा एखादा फेस्टिव्हल आमच्या मंदिरामध्ये खूप सारे फेस्टिव्हल्स होतात. कधी एखादा मिस झाला, तर लगेच मैत्रिणीला फोन जातो. "कसा झाला? कसं होतं? लेक्चर कसं झालं? काय झालं?" सो लगेच आपल्याला जाणून घ्यायची इच्छा असते त्याच्याबद्दल, है ना? सो अर्जुन हे प्रश्न विचारतायत आणि कसं असतं ना, की तुम्ही पण तुमच्याकडून हे दाखवलं गेलं पाहिजे ना, की तुम्हाला ज्ञान जाणून घेण्याची इच्छा आहे, जाणून घेण्याची इच्छा आहे. हं. जरी भगवंतांना माहिती आहे, तरी सुद्धा तुम्ही तुमच्याकडून जेव्हा सांगाल, तेव्हा भगवंत देतील. जसं छोटंसं बाळ केलं तर आई थोडंसं काम करत राहील आणि जोरात भोकाड पसरले, की हातातलं काम टाकून ती त्याच्याकडे जाईल, है ना? तसं आहे, की तुम्ही तुमच्याकडून जेवढी उत्सुकता जाणाल, तेवढे भगवंत तुम्हाला हं, ते जाणून देणार. ओके. तर अर्जुन हे का हे करतोय बरं? का अर्जुन हे करतोय सगळं तर आपल्यासाठीच ना. तर 3 गोष्टींसाठी अर्जुन ज्ञान का मागतोय? सर्वसामान्य पहिली गोष्ट आहे ते म्हणजे सर्वसामान्य लोकांकरिता. ओके. कारण सगळ्यांनाच समजावं ना. अर्जुनाला तर समजतच आहे. परंतु सर्वसामान्य लोकांना कळावं, की भगवंतांचं ऐश्वर्य हं, कसं आहे. आणि मग ते सर्व आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांना कळाल्यानंतर ते नक्कीच शरणागत येतील. ओके. दुसरी गोष्ट म्हणजे भक्तांसाठी.
की जे अमृताची चव चाखतात आणि भगवंतांच्या लीलांचं स्मरण करतात, है ना? त्यांना जेव्हा सर्वसामान्य लोकांना ऐश्वर्याबद्दल कळेल आणि भक्तांना पण कळेल ना, की कशाप्रकारे की कशाप्रकारे मी ह्याचा अमृताचं आस्वादन केलं पाहिजे. काय वाचतंय? की कशाप्रकारे मी या अमृताचं आस्वादन केलं पाहिजे. हे त्यांच्यासाठी पण. ओके. निश्चितच. हं. आणि तिसरी गोष्ट आहे ते म्हणजे की वैयक्तिक एकाग्रतेसाठी. हं. की म्हणजे काय म्हणतात त्याला? फॉर अवर पर्सनल ॲब्सॉर्प्शन. इथे तुम्ही नाही, म्हणजे बाहेरचे कोणी नाही. इथे तुम्ही आणि भगवंत आहात. तुमच्या पर्सनल ॲब्सॉर्प्शन करता, तुमच्या वैयक्तिक एकाग्रताकरिता, की ज्याच्यामुळे मृत्यूच्या अंतिम क्षणी आपण भगवंतांचं स्मरण करू शकू. ओके. सो मगाशी मी सांगितलं ना, मगाशी एक त्याच्यातली एक गोष्ट सांगायची राहिली हां. सो आपला नेक्स्ट लाईफ लेसनमध्ये मी सांगते. आपला नेक्स्ट लाईफ लेसन आहे, की हां, जीवनाची शिकवण ही आहे, की तपशीलता आणि तल्लीनता हे प्रेमाचे लक्षण आहे. आहे की नाही? हां. तर कसं अर्जुनाने सगळं तपशिलाने विचारलं ना, की हे कसं आहे, ते कसं आहे, ह्याच्याबद्दल मला सांगा, त्याच्याबद्दल मला सांगा. हां. नुसतंच आपलं तुम्हाला शरण कसं यायचं? झालं संपलं असं नाही. ही इज आस्किंग फॉर ऑल द डिटेल्स. हां. हां, जसं की मी मगाशी म्हटलं तसं की लग्नाचे जर प्रेमाच्या व्यक्तीचं कोणाचं फंक्शन असेल, तर आपण किती डिटेल्स विचारतो ना सगळं. हे कसं आहे, ते कसं आहे, कसं काय, असं काय. कालच आमच्या गुरु महाराजांची व्यासपूजा होती आणि त्याच्यामध्ये मला मी ऐकताना खूप भक्तांकडनं ऐकलं, की ते सुद्धा ना ही इज लाइक अ पर्सन ऑफ डिटेलिंग यू नो असं वरवर नाही. प्रत्येक गोष्टीच्या खोलामध्ये जाऊन छोट्या-छोट्या गोष्टींचं डिटेलिंग करण्याला किती महत्वाचं आहे. तसंच तपशीलता आणि तल्लीनता हे प्रेमाचे लक्षण आहे. हं. पुढचा आपला लाईफ लेसन आहे याच्यातून, की ह्या सगळ्या प्रोसेसमधून जेवढं आपलं शुद्धीकरण होईल, हां, तेवढा भगवंतांचा आणि इतरांचा आपण अधिक विचार करू. आहे की नाही? आणि हीच खरी करुणा आहे. जसं-जसं आपल्या ह्या ज्ञानाने शुद्धीकरण होईल, तसं आपण स्वतःबद्दलचा कमी आणि भगवंतांबद्दलचा अधिक विचार करू आणि हीच खरी धिस इज द रिअल कंपॅशन. हीच खरी करुणा आहे. ओके. सो 5 वाजलेले आहेत. मी आता एक थोडक्यात फक्त शेवटचा सेशन संपवते. 5 ते 7 मिनिटात फक्त. धिस इज अवर लास्ट सेशन. ओके. आपण आता तिसरा सेशन संपवला. अर्जुनाचे प्रश्न. हं. "ये दिल मांगे मोर." आणि आता आपण चौथा सेशन बघतोय, की भगवंतांना चराचरात पहा. हं. हे श्लोका क्रमांक 10.20 ते 10.42. आता हे खूप सारे श्लोकाज आहेत. त्याच्यामध्ये जवळपास 82 अशा गोष्टी दिलेल्या आहेत. 82 82. तर तुम्ही हा क्लास संपल्यानंतर भगवद्गीता जशी आहे तशी अ, याच्यातून तुम्ही हे करू शकता. त्या सगळ्या गोष्टी वाचा. त्यातल्या काही मी फक्त सिलेक्ट केलेल्या आहेत. ओके. तर भगवंत नेक्स्ट स्लाईड. की भगवंतांच्या वैभवाची अंशतः झलक आपल्याला पाहायला मिळते या सगळ्या ह्याच्यामध्ये. आणि कृष्ण सांगतात, की त्यांनी उल्लेख केलेल्या सर्व आता हे सगळे एक लिस्ट आहे मी तुम्हाला म्हटलं तसं 82 गोष्टींची लिस्ट आहे. तर ते सांगतात, की या सगळ्यांच्या गोष्टींचे मूलतत्व ते आहे. ओके. जसे की सर्व इंद्रियांमध्ये मन ते आहे. मन कंट्रोल झाली, की सगळी इंद्रिय कंट्रोल झाली. सो सर्व इंद्रियांमध्ये मन ते आहेत. ओके. सर्व सजीवांमध्ये जीवनशक्ती किंवा चेतना ते आहे. हं. पाण्याचा जो साठा आहे, सर्व पाण्याचा साठा, त्याच्यामधील सागर मी आहे. हं. ठीक आहे. भक्तराज प्रल्हाद, दैत्यांमध्ये प्रल्हाद मी आहे. ॲक्चुअली प्रल्हाद म्हणजे दैत्य. तर दैत्यांमध्ये प्रल्हाद. प्रल्हाद चा जन्म असुर कुळामध्ये झाला होता. तर ते सांगतात, की सर्व दैत्यांमध्ये प्रल्हाद मी आहे. हं. सर्व प्राण्यांमध्ये सिंह मी आहे. ओके. सर्व देवर्षींमध्ये नारद मुनी मी आहे. हं. सर्व नद्यांमध्ये गंगा मी आहे. ठीक आहे. सर्व सर्व विज्ञानांमध्ये अध्यात्म विद्या मी आहे. हं. सर्व रहस्यांमधील मौन मी आहे. है ना? आता मौनापेक्षा अजून अधिक रहस्य काय असतं ना, मौन इज लाइक एंड ऑफ इट. सगळ्यात गूढ आहे मौन. सर्व रहस्यांमधील मौन मी आहे. सर्व मासांमध्ये मार्गशीर्ष मी आहे. म्हणजे आता हे नोव्हेंबर, डिसेंबर.
आणि सगळ्यात शेवटी सर्व हरण करणारा मृत्यू मी आहे. आता नास्तिक लोक म्हणतात, की आम्ही देवाला मानत नाही, आमचा देवावरती विश्वास नाही, आम्ही भगवंतांना मानत नाही. पण शेवटी मृत्यूच्या रूपाने त्यांना भगवंतांना भेटावंच लागतं. कारण भगवंत बघा ना इथेच सांगतायत, की सर्व हरण करणारा मृत्यू देखील मीच आहे. सो आपण अशी ही दृष्टी डेव्हलप केली पाहिजे, की ज्या दृष्टीने आपण भगवंतांना चराचरामध्ये पाहतो. सो दिस विजन वी शुड बी एबल टू डेव्हलप. सो त्याच्यातून लाईफ लेसन असं आहे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. सॉरी. की सर्व यज्ञांमध्ये जपयज्ञ मी आहे. येस, दिस इज सगळे आपण पाठीमागे पाहिले होते बघा सर्व यज्ञ. सगळ्या यज्ञांमध्ये सगळ्यात ग्रेट यज्ञ आहे म्हणजे हरिनाम संकीर्तन यज्ञ. असं भगवंत क्लिअरली याच्यामध्ये सांगतात. मला आता एक्झॅक्टली तो श्लोक नाही आता सापडणार. पण भगवंत सांगतात बघा इथे 25 मध्ये थोडासा आहे. की महर्षींमध्ये भृगु मी आहे, ध्वनीमध्ये दिव्य ओंकार मी आहे, यज्ञांमध्ये जपयज्ञ आहे 25वा आहे बघा. यज्ञांमध्ये जपयज्ञ मी आहे आणि अचल पदार्थांमध्ये हिमालय पर्वत मी आहे. सो इथे भगवंत सांगतात की यज्ञांमध्ये जपयज्ञ मी आहे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. सो हा जप देखील भगवंतांनी दिलेला आहे. हा जपयज्ञ मी आहे असं भगवंत सांगतात. सो for us life lesson is श्रवण कीर्तन याविषयी उत्सुकता दाखवून आध्यात्मिक भक्तिलतेचे जलसिंचन करा, ज्यामुळे विश्वास, श्रद्धा आणि दृढ निश्चय वाढेल. तर आता ही जी काही आपण ह्या ज्या सगळ्या तुम्ही नक्की वाचा हे सगळे श्लोक क्लास नंतर, की त्याच्यामधून आणि पहिलं जे आपण पाहिलं की भगवंत सगळ्याचे स्रोत आहेत. तर ह्याच्यातून आपला भगवंतांबद्दलचा आदर आणि विश्वास वाढत जातो. त्याच्यानंतर ह्या ज्या सगळ्या गोष्टी वाचल्या आपण, की आता हिमालय पर्वत मी आहे, नद्यांमध्ये गंगा मी आहे, पाण्यामध्ये सागर मी आहे. सो ह्याच्यातून आपण एक ती नजर डेव्हलप केली पाहिजे, की कसं भगवंतांना बघायचं. आणि ह्याच्यासाठी पण हे श्रवण केल्यानेच आपल्याला समजणार ना. आता आज तुम्ही श्रवण करताय, मी देखील आता हाच क्लास द्यायचा म्हणून सगळं नीट डिटेलमध्ये वाचलं. हे केल्यानेच आपल्याला समजलं. तर हे समजून फक्त ते आता प्रॅक्टिकली आपल्याला ती नजर डेव्हलप करायची आहे. सो श्रवण कीर्तन याविषयीची उत्सुकता दाखवून आध्यात्मिक आता ही जी छोटीशी आपण भक्तिलता आहे, त्याला आपण पाणी घातलं पाहिजे आणि ज्याच्यामुळे विश्वास आणि श्रद्धा आणि आपला दृढ निश्चय नक्कीच वाढेल. ओके. सो आता आपला लास्ट श्लोक आहे. त्याच्यामध्ये भगवंत काय सांगतात बघा. 10.42 अनुवाद. परंतु हे अर्जुना, या साऱ्या सविस्तर ज्ञानाची काय आवश्यकता आहे? माझ्या केवळ एकाच अंशाने मी हे संपूर्ण विश्व व्यापून धारण करून राहिलो आहे. जे भगवंत सांगतात की हे जे सगळं ज्ञान दिलंय ना, पण हे केवळ माझ्या एका अंशाने हे सर्व विश्व व्यापून धारण करून राहिलोय. है की नाही? तर की जसं की महाविष्णू जे आहेत ते त्या क्षीरसागरामध्ये पहुडलेले असतात आणि एफर्टलेसली म्हणजे असे ब्रह्मांड निर्माण होतात आणि पुन्हा त्यांच्या श्वासामधून आत जातात, पुन्हा बाहेर येतात. म्हणजे ह्याच्यासाठी त्यांना काही प्रयत्न करावे लागत नाही. याच्यातून आपण जाणून घेऊ शकतो की माझ्या केवळ एकाच अंशाने मी हे संपूर्ण विश्व व्यापन धारण करून राहिलो आहे. सो सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे, ठीक आहे, की जसं भगवंत सांगतात ना, आपण मागे पण पाहिलं होतं, की त्या पाण्याची चव मी आहे, है ना? त्यामुळे आपण ही जसं आता आपण ह्या सगळ्या गोष्टींची लिस्ट पाहिली, की ती नजर डेव्हलप करून, की ह्या निसर्गामध्ये सुद्धा ह्या चराचरामध्ये भगवंत आहेत. हे आपण आपल्यासाठी आपण हे समजून घेतलं पाहिजे. सर्व विश्व कसं काय भगवंतांच्या एका अंशाने हे सगळं विश्व व्यापून राहिलं आहे. सो लाईफ लेसन आपल्यासाठी आता ह्या सगळ्या ह्याच्यातून हे आहे, ठीक आहे, की माझ्यातील जे काही चांगलं आहे, ठीक आहे, व्हॉट इज जे काही माझ्यातील चांगलं आहे, ती भगवंतांची देण आहे. ओके. सो दिस इज अवर मेन लाईफ लेसन, की माझ्यातल्या ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत ती भगवंतांची देण आहे आणि ज्या काही वाईट गोष्टी आहेत ते मी भगवंतांची वाणी, त्यांचे उपदेश न ऐकल्यामुळं ह्या वाईट गोष्टी आहेत. सो लेट्स ट्राय
आपण नक्कीच एक प्रामाणिक प्रयत्न करूयात, की हे भगवंतांचे उपदेश ऐकून त्यांना ह्या चराचरात बघण्याची दृष्टी घेऊन आपण जास्तीत जास्त शरणागत होऊन वी शुड बी म्हणजे आपण भगवंतांप्रती ऋणी राहायचा प्रयत्न केला पाहिजे. ओके. सो दॅट इज द एंड ऑफ इट. सो आपण पाहिलं, की पहिल्या सेक्शनमध्ये की कशाप्रकारे भगवंत सर्व गोष्टींचे स्रोत आहेत, है ना? हं. त्याच्यानंतर दुसऱ्या ह्याच्यात आपण चतुश्लोकी गीता पाहिली. भगवद्गीतेचे मूलतत्व ते 4, 8, 9, 10, 11 आणि ते आपण संबंध, अभिधेय आणि प्रयोजन ह्याच्यामध्ये बसवून पाहिलं, की कशाप्रकारे भगवंतांबरोबर संबंध डेव्हलप करायचा आहे, ती प्रोसेस कशी करायची आहे आणि ही प्रोसेस करून आपल्याला काय साध्य करायचंय, हे आपण संबंध, अभिधेय आणि प्रयोजनमध्ये पाहिलं. मग नंतर आपण पाहिलं, की अर्जुन किती उत्सुक आहे जाणून घेण्यासाठी. तो आणि जाणून घेण्यासाठी पण उत्सुक आहे आणि तो त्याला भगवंतांबद्दलचं वाटणारं जे प्रेम आहे ते सुद्धा तो एक्सप्रेस करतोय. त्यांच्याबद्दलचं जे काही त्याला आदर वाटतोय तो सुद्धा तो एक्सप्रेस करतोय. आणि तो त्याची उत्सुकता दाखवतो, की मला अजून जाणून घ्यायचंय, मला अजून जाणून घ्यायचंय. ओके. आणि आत्ताच आपण पाहिला तो सगळ्यात लास्ट सेशन, की भगवंतांना चराचरात पहा.